श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 10 पंथराज याचा भाग 5. पंथराज आणि सद्गुरू संप्रदाय. क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे जाले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी. तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैकवीरू तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिले. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. तेणे कळी कळितू भूता आला देखानी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जाला तो आमुते. तो हा तू घेऊनी आघवा कळी गिळितया जीवा सर्व प्रकारी धावा करी पा वेगी. या होत्या ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील ओव्या. आता ऐकूया अभंग ज्ञानेश्वरीतील याच अर्थाच्या 18व्या अध्यायातील ओव्या. क्षीरसिंधुतटी शिव आदिनाथ कर्णकुहरात भवानीच्या. नेणो केव्हा झाला सांगता हे ज्ञान उत्तम पावन मोक्षदायी. तेची क्षीरार्णवी मत्स्येंद्रासी प्राप्त मत्स्योदरी गुप्त होता जोका. मग हस्तपाद रहित चौरंगी होता सप्तशृंगी बैसला जो. तया लागी होता मत्स्येंद्र दर्शन सर्वांगी संपूर्ण जाहला तो. अखंड समाधी भोगावी आपण अंतरी धरोन इच्छा ऐसी. मग मत्स्येंद्र ती योग ज्ञान खूण गोरक्षा लागोन सांगितले. असे जो विषय विध्वंसनी शूर पद्मसरोवर योगरूपी. तया गोरक्षाते मत्स्येंद्रे ते भले राजैश्वर्य दिले समाधीचे. शंकरापासोन परंपरा प्राप्त ऐसे हे अद्वैत आनंदाचे. वैभव अपार ओपिले संपूर्ण गहिनी लागोन श्री गोरक्षे. मग देखोनिया आला कलिकाळ गिळीत सकळ जीवा लागे. श्री गैनीकडोन निवृत्तीनाथास मिळाला आदेश देखा ऐसा. की जे आदिगुरु शंकरापासोन आम्हा योगज्ञान लाधले हे. परंपरा प्राप्त सर्व ते घेऊन आमुच्याकडोन मग तूही. कळीकाळग्रस्त जीवा सर्वापरी सोडवी सत्वरी दुःखातून. ज्ञानदेवांचा हा पंथराज नाथ संप्रदाय आणि शिवशंकरापासून सुरू झाला असं खुद्द ज्ञानदेवच ज्ञानेश्वरीत सांगतात. क्षीरसमुद्राच्या जवळपास कुठेतरी हे घडलं. केव्हा कोणास ठाऊक नाही. ह्या पंथराजाचं सोहम मंत्राधिष्ठित उपासना रहस्य भगवान शिवशंकरांनी भवानी देवीस प्रथम सांगितलं. आदिनाथ शिवशंकरांनी भवानी देवीस प्रथम असं सांगितलेलं हे सोहम मंत्राधिष्ठित अद्वैतानंदानुभूतीचं आणि अद्वयानंद अनुभवण्याचं हे योगज्ञान मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानदेवांना गुरुपरंपरेनं प्राप्त झालं. ज्ञानदेवांना गुरुपरंपरे
प्राप्त झालेल्या ह्या सांप्रदायिक योगज्ञानासंबंधी ज्ञानदेव सांगतात, एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले, ते ग्रंथे बांधोनी दिधले गोसावी मज. सद्गुरु कृपा गुरुपरंपरेनं निवृत्तीनाथांना लाभलेलं पंथराजाचं हे सोहम मंत्राधिष्ठित अद्वयानंद वैभव योगज्ञान ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडून प्राप्त झालं. पंथराजातील समस्त साधकांना हे योगज्ञान मार्गदर्शक व्हावं, उपलब्ध व्हावं म्हणून ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानदेवीत ज्ञानेश्वरीत ते रचून ठेवलं. ज्ञानेश्वरीत पंथराज आहे असं जे म्हणतात तो हाच. ज्ञानेश्वरी अनेक लोक वाचतात आणि ज्ञानेश्वरीचे अनेक प्रकारचे वाचकही आहेत, परंतु सर्वच प्रकारचे वाचक खऱ्या अर्थानं ह्या नाथ संप्रदायी पंथराजातील पथिक असतातच असं नाही, किंबहुना तसं दिसतही नाही. संप्रदायाप्रमाणे सद्गुरू कृपांकित होऊन सोहम साधनाभ्यास करणारे आणि ज्ञानेश्वरीचं नित्य मनन चिंतन करणारे साधकच खऱ्या अर्थानं ह्या नाथ संप्रदायी पंथराजात समाविष्ट होतात असं दिसतं. तात्विकदृष्ट्या पाहिलं तर ह्या नाथ संप्रदायी पंथराजाचं स्वरूप तसं मोठं आहे, विशाल आहे. जिथं सद्गुरू आहे, सद्गुरू संप्रदाय आहे आणि ज्ञानेश्वरीतील अद्वैत भक्ती आहे, तिथं हा नाथ संप्रदायी पंथराज ह्या नाही त्या स्वरूपात आहेच. तेथ प्रवृत्ती तरूचा बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशू आझुनी. नाथ संप्रदायाच्या ह्या पंथराजाच्या तत्त्वज्ञानात प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या पारमार्थिक संकेतात मोठा विरोध तसं पाहिलं तर नाही. प्रवृत्ती म्हणजे मनाची कर्म करण्याची आवड, विषय गोडी, आणि निवृत्ती म्हणजे कर्मापासून दूर जाणं. प्रवृत्ती काय आणि निवृत्ती काय दोन्ही साधकानं साक्षेपे घ्याव्या, पहाव्या अशी ह्या पंथराजातील नाथ संप्रदायी राजयोगाची शिकवण आहे. धर्माधिष्ठित प्रवृत्तीतूनच निवृत्तीकडे जावयाचं, साक्षीत्वे प्रवृत्तीत राहून निवृत्तीसुख मनाने अनुभवावयाचं असा हा पंथराजाचा मार्ग आहे. जिये मार्गीचा कापडी महेश आझुनी. ह्या पंथराजातील मार्गाचे श्री शिवशंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत असं ज्ञानदेव सांगतात. ह्याचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. श्री शिवशंकर अजून या पंथराजाच्या मार्गाने चालतात म्हणजे काय, तर श्री शिवशंकर नाथ संप्रदायी सद्गुरू संप्रदायाद्वारे अजून ह्याच पंथराजाच्या मार्गाने तात्विकदृष्ट्या आपल्या शांभव तत्त्वज्ञानाचा प्रसार करीतच आहेत. सद्गुरू हे ह्या अवनीवर शिवशंकर स्वरूपच असतात असं नाथ संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगतं. थोडक्यात, जिथं नाथ संप्रदायी सोहम हंसारूढ सद्गुरूंचा वास आहे, तिथं श्री शिवशंकर नाथ संप्रदायातील पंथराजाचा लामण दिवा घेऊन त्या सद्गुरूंच्या स्वरूपात उभेच असतात. याबरोबरच पंथराज या 10व्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 11 सोहम अजपा गायत्री याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.